आम्हाला थडाला जायला. नमस्कार मंडळी, तर मी चालली आहे थडाला. या आबांना आम्हाला लय दाटून बसवलं या ॲटोमध्ये. बसावं वाटत नव्हतं ॲटोमध्ये, तरी पण बसलो कारण की दर्शनाला जायचं होतं थडाला. ही जी माझ्याजवळ बसलेली हे आहे माझ्या मावशीची मुलगी अनु. पहिले तर तुम्ही या मुलीचं गाणं ऐका. हे कुठची आहे हे मला माहित नाही, पण ॲटोमध्ये बसलेली होती ते हे गाणं म्हणत होती तर मी रेकॉर्ड केलं. तुम्हाला या चिमुकलीचं गाणं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. गाणे ऐकत ऐकत आम्ही फायनली पोहोचलो थडाला. समोरून जी दिंडी येत आहे ती आमच्या गावची दिंडी आहे. दिंडी सोबत जाऊन आम्ही लगेचच दर्शन घेतले. डायरेक्ट दर्शन नाही मिळालं बरं इथं. पहिले आम्ही बारीमध्ये लागलो, त्यानंतर आम्हाला दर्शन मिळालं. मला असं वाटत असेल दर्शन घेता घेता याला कोणतं टेन्शन आलं, तर मला टेन्शन वगैरे नव्हतं आलं. ऊन होतं म्हणून माझे डोळे असे पूर्णपणे मला उघडता येत नव्हते. त्यात काही लोक माझ्याकडे असं बघतात की जसं काय मी काय करत आहे काय माहीत. व्हिडिओज काढत होती, बाकी काही नव्हती करत. ब्लॉग तर मला खूप बनवा आवडतात, पण काय करू टाईम मला मिळत नाही. हेच व्हिडिओ एडिट करून करून मला पूर्ण दिवस असाच चालला जातो. त्यात मला ड्युटी पण करावं लागते, म्हणून मी व्लॉग जास्त बनवत नाही. माझ्या मावशीचा मुलगा हा एवढा रिकामा आहे की मी तुम्हाला शब्दात बी सांगू शकत नाही. बायानं आम्हाला पाहायला दिलं नाही कारण की आम्ही दिंडीच्या लाईनमध्ये होतो म्हणून. त्यानंतर आम्ही खाली जे मंदिर आहे तिच्यामध्ये दर्शन वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही महाराजांची आरती वगैरे घेतली आणि काय केलं ते तुम्ही व्लॉगमध्ये बघा. आरती वगैरे झाली आणि मी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही मस्त पावल्या केल्या. मला पण पावल्या खेळता येतात बरं. त्यानंतर मी या छोट्या मुलीसोबत पावल्या खेळली कारण की ते एकटीच खेळत होती म्हणून. माझ्यापेक्षा ती खूप छान खेळत होती बरं. तिला मी म्हटलं माझ्या इन्स्टा फॅमिलीला हाय कर बरं, तर तिने हाय केलं. त्यानंतर तिच्यासोबत मी छान अशी फुगडी खेळली. आता तुम्ही मला म्हणसान की तुझी नेमकं भाषा कोणती आहे, तर माझी भाषा जे मी आता बोलली तेच आहे. पण मी फक्त हे माझे व्हिडिओ डॉक्टर वगैरे MR वगैरे हे मेडिकलवरचे वगैरे बघतात म्हणून मी अशी व्हिडिओ बनवते, बाकी काहीच नाही. तर गाईस ही आहे माझी फॅमिली. यांच्यासोबत मी फराळाचं वगैरे केलं. त्यानंतर थोडंफार फिरलो. इथं आम्ही जत्रा वगैरे काही जास्त नव्हती, 2-3 दुकान लागलेले होते. फिरून वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो परत आमच्या घरी. तर असा होता माझा आजचा दिवस. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी मला फॉलो करा. थँक्यू. थांबा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. जो ड्रेस मी आज वेअर केलेला होता तो मी स्वतः शिवलेला आहे. तर तो ड्रेस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.